सागर अँड भूपेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. सागर मागच्या मॅचचा हिरो आणि पहिल्या मॅचचा हिरो भूपेश तांडेल. चला वेस्ट ऑफ लक बोट टीम मॅचला सुरुवात होतोय. थोडस फास्ट घ्या कारण आणखीन सामने आहेत. चला 5 वाजून 56 मिनिटं होत आहेत. 4 वाजून 56 मिनिटं होत आहेत. थोडंसं फास्ट घ्या. एक पंच लेग पंच विजय सर एक पंच पाठवा कारण आमचे चेतनजी माते इकडून गेल्यात. त्यांनाही आपल्या जॉबवर जायचं आहे. त्यांचेही आभार असेल. खूप चांगला डान्स केला. एक पंच पाठवा. विवेक सर लेग पंच जरा वॉर्मअप करत जा आपण कारण संध्याकाळचं सत्र आहे. वॉर्मअप शरीरासाठी चांगला आहे. थोडंसं फास्ट जा विवेक सर. हां कॅमेऱ्यामध्ये कैद होतात तुम्ही. नयन तांडेल आता कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. डिपेनची टीमवर्क करते सकाळपासून. बेस्ट ऑफ लक बोट टीम मॅचला सुरुवात होत आहे. हृदय गोल्ड मार्कवर सज्ज झालाय. बेस्ट ऑफ लक बोट टीम. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला आहे भूपेश तांडेल. सुपर फलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या मॅच मध्ये. दुसऱ्या मॅचचा हिरो सागर. ही अष्टपैलू खेळाडू जोडी आहे. एकंदरीत पहिला चेंडू सिंगल येतोय. धावसंख्या 1 श्रीगणेशा केला जातोय टायटन रायझिंग या संघाचा. एक धाव ही फलकावर लागली जात आहे. 3 षटकाचा सामना असेल. एकंदरीत 15 मिनिटात 3 षटक संपवणं अनिवार्य असेल. गोलंदाज गोल्ड मार्कवर सज्ज होते पुन्हा एकदा. यावेळेस मात्र वेट अँड वॉच. पक्का 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 और या छक्का. 6 धावा. मैथ्यू सर जी जुड़ेंगे और इंग्लिश में कमेंट्री करेंगे तो पहले गेंद पे एक छक्का आता हुआ. सागर बारिंग ऑन द बैटिंग साइड. हिरवे बॉलिंग. सागर पाटील साठी मात्र पारितोषिक लावलं जातं. एक चांगली रणनीती. 2 चेंडूवर जर बाद झाला ना तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. पण तू सागर पाटील भुलणार नाहीये तुमच्या 500 साठी. कारण सामना महत्वाचा आहे. हिरवे बॉलिंग टू सागर. यावेळेस मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे. वनबाउंड क्षेत्ररक्षण करतोय. फेकी करतोय. तत्पुरी सिंगल असेल. धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 8 धावा. 8 रन स्कोर कार्ड विदाउट लॉस. चांगली सुरुवात पाहायला मिळते. सागरवर नजर आहेत. एकंदरीत जर विकेट्स फेकला असता तर 500 रुपयाचा कॅश प्राइज सागरसाठी लावलं होतं यावेळेस नामदेवजी पाटील यांनी. यावेळेस मात्र भूपेश ही थांबणार नाहीये. भूपेश तांडेल ब्रँड फॉर्म सफाई. यश डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 14 धावा. 14 रन स्कोर कार्ड. दोन्ही आक्रमक असे फलंदाज आहेत भूपेश अँड सागर. हृदय एक युवा गोलंदाज जरूर पाहायला मिळतोय. अनुभवाची कमतरता जरूर आहे पण तो युवा टॅलेंट जरूर आहे. धावसंख्या 14 धावा या फलकावर पाहायला मिळतात. यावेळेस मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. इथे फटका फसला जाईल का. क्षेत्ररक्षक आहे. बडी मच्छी जाल में फसती हुई. नामदेवजी पाटील मात्र आनंद आहेत. यस डीजे. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. विजयजी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. धावसंख्या 14 धावा या फलकावर.
5 चेंडूचा खेळ झाला आहे. मेंथू जी क्या कहेंगे? बहुत टफ है दोनों साइड में. कोशिश जारी है. ग्रेट हार्ड वर्क फ्रॉम बोथ द साइड्स, trying their level best to give a win. Siddesh showing a good catch from the fielding side. विजयजी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 14 धावा या फलकावर. हृदयने मात्र एक यश प्राप्त केले. फुललेंचा चेंडू आहे. पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तोच आहे आणि सुपर झेल टिपतोय की काय, परंतु झेल ड्रॉप झालाय. नामदेवजी मध्ये येऊ नका, नेता पेनल्टी लागेल. किशोरजी, नामदेवजी मध्ये आले तर पेनल्टी लागेल. Great try from Siddesh. He is doing a good fielding for the Hard Warriors. तर एक षटकाची समाप्ती धावसंख्या जाऊन पोहोचतोय. 15 रन्स लॉस ऑफ 4 विकेट्स. एक ओवर के समाप्ति के बाद 15 रन संख्या, 1 विकेट के नुकसान पर. दूसरे गेंदबाज विशाल गेंदबाज पे आते हुए. हवाई सफर करने का फिर से एक बार वही खिलाड़ी. इस बार गलती नहीं करेंगे. विकेट का पतन होता हुआ. बैटर मैदान आतमध्ये येतोय. एक बार आपको मौका मिला था, दूसरी बार नहीं मौका मिलेगा. Siddesh not doing any mistake and having a good catch. मिलिंद बॅटर येतोय. धावसंख्या 15 रन्स, 2 गडी बाद होत आहेत. 15 धावा, 2 गडी बाद. विशालला मिळाली पहिली सफलता. पुन्हा एकदा चेंडूला दिशा देण्याचं काम करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. हा न करताना 2 धाबा आहेत ते कंप्लीट केल्या जातात. क्या बात आहे. सुपर प्लॅनिंग द बॅटिंग. चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय. 17 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 runs completed between the wickets. Such a nice run. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. वेळेस मात्र यष्ट्यांच्या वरून चेंडू निघून जातोय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. Vishal a good bowling. तर नलिनजी डिडसोजा साहेबांचा शुभ आगमन होतंय. वेलकम सर. आपलं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत असेल. फ्रेंडशिप लीग 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. शाब्बेस मध्ये कट करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मिलिंद यांच्या माध्यमात मिलिंदला जात्र बीट करतोय विशाल हा गोलंदाज. विशालकडे एक चांगला अनुभव आहे. पहिला गोलंदाज आपण पाहिला हृदय, थोडासा युवा गोलंदाज. हल्ले जरूर चढवले होते, त्यानंतर विशालने मात्र जबरदस्त कामगिरी केलंय. पुन्हा एकदा चेंडू फाईन लेग रिजन मध्ये निघून जातोय. पाठलाग केला जातोय. फाक बिलका फाक. चांगले प्रयत्न केले जात आहेत. काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये. ये क्या हो रहा है. इथे मात्र 2 धावा लेग बायच्या स्वरूपात. 3 धावा धीरज शाह धीरज पाटील पंचांच्या भूमिकेत. एका बाजूने विवेकजी पंचांच्या भूमिकेत. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 20 रन्स धाव फलकाला लागत आहेत. शेवटचा चेंडू असेल. 20 धावा या फलकावर. 20 रन्स स्कोर कार्ड. 20 धावा फलकावर लागले जात आहेत. खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटचा तत्पुरी पुढे येतो. 1 धाव कंप्लीट केली जाते. थोडंसं पाहिलं दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा ते परिपूर्ण केल्या जात आहेत. 2 षटकाची समाप्ती. 22 धावा या फलकावर. 2 overs 22 runs. What a nice score on the scorecard. नामदेवजीसाठी मात्र गाणं लावलंय की काय, की किशोरजीसाठी गाणं लावलंय. किशोरजीसाठी गाणं लावलं हे. धावसंख्या 22 धावा या फलकावर. शेवटचे 6 चेंडू आहेत. राजू येते गोलंदाज मार्कवर. शेवटचे 6 चेंडू स्पीडअप करा, सामना करा. अजूनही 3 सामने आहेत. ओव्हर संपल्यानंतर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जा. जास्त वेळ जाणार नाही याची दक्षता घ्या.
फ्रेंडशिप लीग 2024 अंतिम टप्प्याकडे प्रवास करतोय. यावेळेस मात्र दर्जेदार आयोजन पाहायला मिळालं. विजयजी, शेखरजी आणि त्यांची संपूर्ण टीमने एक चांगला दर्जेदार आयोजन. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बुंद्यामध्ये फेकण्याचा प्रयत्न केलाय, परंतु नशिबाची साथ म्हणता असं म्हणा हरकत नाहीये. सिंगल येते, एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 23 रन्स. 23 runs on the scorecard. Good running between the wickets. यावेळेस मात्र मॅच टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा ते कंप्लीट केली जात आहेत. Good throw by Siddesh. 25 रन्स, 25 धावा या फलकाला लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे राजू. आतापर्यंत सुपर गोलंदाजी पाहायला मिळतोय. राजू आहे ना, राजू बॉलिंग. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या सहाय्याने फलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 26 रन. 26 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. 26 runs completed. 26 धावा या फलकावर अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे. शेवटचे 3 चेंडू असतील. पुन्हा एकदा यावेळेस मात्र सुपर कामगिरी करता येईल. राजूचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडू मागे अवघ्या 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचे 2 चेंडू आहेत. सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. मोठे फटके येत नसतील तर मिलिंदला थोडंसं जखडून ठेवण्याचं काम केलं जात आहे. यावेळेस डिप्स कलेक्टचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी सिंगल असेल. सागर मात्र आपल्याकडे स्ट्राईक ठेवतील आणि शेवट गोड करण्याचा प्रयत्न जरूर त्यांच्या माध्यमातून केला जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 रन स्कोर कार्ड. 27 धावा या फलकावर. आज की शाम किसके नाम, कोणाच्या हातामध्ये ट्रॉफीज विसावली जाईल. 4 संघ पुढे येताना आपण पाहिल्यात. यावेळेस थोडंसं मिस होतोय. फलंदाज लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव ऍड केली जाईल, पण तो दर्शवतायत आणि इथे 3 षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली. 28 धावा या फलकावर. 29 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. तत्पूर्वी ब्लू सायक्लॉन अँड हार्ड वॉरियर्स, फक्त वॉरियर्स आणि ब्लू सायक्लॉन आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅच दुसरा सेमीफायनलचा सामना असेल. Cyclone and Hard Warriors on the asking for the toss. Hard warrior नहीं, warriors. Warriors. Hard warrior. हो गया. Warriors blue cyclone. टॉस के लिए. Warriors and Blue Cyclone on the asking. Warriors and Blue Cyclones, please come to the field waiting for the toss. Blue Cyclones. चला टॉससाठी या. ब्लू सायक्लॉन अँड वॉरियर्स दुसरा सेमीफायनलचा सामना असेल. चला टॉस केला तर दुसऱ्या सेमीफायनलचा. नितीनजी यांच्या शुभ असते थोड्याच वेळात आमच्यासोबत जॉईन होतील. सकाळच्या सत्रामध्ये त्यांचा आवाज ऐकला होता आपण. टेल अँड हेड असेल तर कोणाच्या बाजूने टॉस आहे? वॉरियर्स. ब्लू सायक्लॉन टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. Blue Cyclones ready for batting. And Warriors are requested to come on the field for batting, for fielding. $29 are required to win this match.
इसका चालू है वो करो ना. 29 to win. Warriors or Cyclone. Warriors Cyclone. ये तो वॉरियर्स के पीछे क्यों पड़ा है? है अभी जो चल रहा है टाइटन राइजिंग टाइटन. Ryzen Titan or Blue Cyclone. तर पहिला चेंडू अवांतरच्या स्वरूपात हाताळला जातोय. 29 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. एका बाजूने सिद्धेश अँड अजय अशी जोडी आपण पाहू शकताय, तर मार्कर भूपेश तांडेल. गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. शाब्यास मध्ये पंचाकडे लाऊड अपील जरूर केला होता, पंच सहमत नाही आहे. सिंगल येतंय. लेग बाईटच्या स्वरूपात ही एक धावसंख्या जाऊन पोहोचतोय. ती एक धाव श्रीगणेश केला होते अवांतरच्या स्वरूपात. 1 run complete by Cyclone. Super Cyclone. साइक्लोन नहीं है, साइक्लोन बाद में आएगा. अभी हार्ड वॉरियर्स बैटिंग कर रहा है. तो खाली साइक्लोन और हार्ड वॉरियर ही आता है क्या टाइम पे? ऐसा करेगा तो कैसे चलेगा. भूपेश मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी पंच आमच्याकडे वळताय. संध्याकाळच्या सत्रामध्ये वॉर्मअप करण्याची संधी प्राप्त होतय. 2 धावा, दोन्ही धावा आपण पाहिल्या तर अवांतरच्या स्वरूपात आल्यात. 29 धावांचं टार्गेट एकंदरीत ठेवलं गेलं होतं. आता 27 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. टायटन संघाने 28 धावा आणि 29 धावांचं लक्ष ठेवलंय हार्ड वॉरियर्स या संघासमोर. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. सुपर कमबॅक करावा लागेल. धावसंख्या स्थिरावलंय 2 धावा या फलकावर. हमारे साथ मैथ्यू सर जुड़ते हुए. यावेळेस पण कदून करण्याचा प्रयत्न. एक धाव इथे परिपूर्ण केली जात आहे. रन संख्या 4. 29 रनों का लक्ष्य जरूर रखा गया. पहले ओवर अच्छी गेंदबाजी करते हुए भूपेश. 4 रन कुल मिलाकर रन संख्या. अजय और सिद्धेश प्रारंभिक जोड़ी मैदान में. 29 रनों का लक्ष्य. कौन सी टीम फाइनल में पहुंचेगी. यावेळेस मात्र पंच हा तिसरा अवांतर धाव येते. 2 अवांतर चेंडू हाताळले गेले आणि एक बाईटच्या स्वरूपात धाव आलंय. म्हणजे 3 अवांतर धावा आल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 5 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे. लाईन टॅन्थ लेंथवर भर द्यावा लागेल. भूपेश तांडेल चांगला गोलंदाज. फुल लेंथचा चेंडू होता. इथे लालच देण्याचं काम केलं होतं, परंतु क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतायत. चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत. चेंडू गॅदर करू शकले नाहीयेत. 2 धावा, 2 धावांशी धावफलक 7 धावा या फलकावर. सेल टिपणं गरजेचं होतं. प्रयत्न जरूर केला होता. हातात चेंडूही आला होता, परंतु कॅच पकडू शकले नाहीयेत. धावसंख्या एकंदरीत 7 धावा या फलकावर. Bhupesh to Siddesh. पुन्हा एकदा खराब लाईन त्यात लेंथने गोलंदाजी होते. आतापर्यंत तिसरा अवांतर चेंडू हाताळला जातोय. ही लाईन लेन तुम्हाला इथे याच्यात सुधार करावा लागेल, कारण सेमीफायनलचा सामना या मॅचमध्ये जर चुका करतील तर तुम्हाला 3rd and 4th वर मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. या बेसमध्ये उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पुढे येतोय, परंतु आउटफील्ड फास्ट आहे. बघा जीवाची आकांक्षा करतायत. बघा कष्ट, मेहनत, परिश्रम सर्व काही तुम्हाला करावं लागेल, कारण आयुष्यात क्षेत्र कुठलंही असू द्या, कष्टाला पर्याय नाही आहे. आणि कष्ट तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. मेहनत करावी लागेल. कष्ट, परिश्रम सर्व काही तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. सहजासहजी विजयी प्राप्त होणार नाहीये. ट्रॉफी तुमच्या हातात येणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला घाम गाळावा लागेल. गोलंदाज गोलीमार्ग पुन्हा एकदा सज्ज होतोय. भूपेश धावसंख्या जाऊन पोहोचलोय 11 रन्स, 11 धावा. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न केलाय. चांगलं कमबॅक केलंय. षटक क्रमांक 1 समाप्त होतोय आणि धावसंख्या आपण पाहिली तर 11 धावा या फलकावर.
12 चेंडू आणि आता 18 धाब्यांची आवश्यकता असेल. 12 गेंदे 18 रनों की जरूरत. तब तक जाते डीजे को एक मौका दे दे. नामदेवजी पाटील चांगली मेहनत करतायत की संघ जिंकला पाहिजेत, परंतु समोरचा संघ सहजासहजी हार मानणार नाहीये. 12 चेंडू आणि 18 धावा. 12 गेंदे 18 रनों की जरूरत. रोहन गोल मार्कवर सज्ज होतोय. विकेट्स प्राप्त करावे लागतील. अजून एकही विकेट्स गेला नाहीये. दोन्ही आक्रमक अशी जोडी पाहायला मिळते. शाब्बेस दिशाहीन गोलंदाजी होती. बॅटच्या रडारवर चेंडू आला तर नक्कीच सीमा पार झाला असता, पण तो वाईट चेंडूचा इशारा पंच दर्शवतायत. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 12 धावा. 12 रन स्कोर कार्ड. आता 12 चेंडू आणि 17 धावा. 17 required of 12 balls. बारा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 12 गेंदे 17 रनों की जरूरत. रोहन फिर से एक बार दुलवारी छोर से. सिद्धेश हवाई सफर. इस बार क्या जवाब. जबरदस्त फील्डिंग एफर्ट्स. खूप चांगला प्रयत्न केला होता. चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये आणि फर्स्ट एडचा बॉक्स आमच्याकडे आहे, तेही घेऊन जायचं आहे. भूपेश स्प्रे पाहिजेत का बघा. रन स्प्रेड. मैदान में एक खिलाड़ी घायल हो चुका है कैच पकड़ते समय. औसत के लिए यहाँ से भूपेश भाई को भेजा गया है. नको नको. तिला बाहेर घेऊन जावा. चला जास्त इंजुर्ड असेल तर आपण बाहेर या. सबस्टिट्यूट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाईल, परंतु चांगला प्रयत्न जरूर केला होता आणि जास्त दुखापत नसेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला एक क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये जाईल. अजूनही 16 धाब्यांची आवश्यकता असेल. एक क्षेत्ररक्षक चला मैदानाच्या आतमध्ये जा. चला आता एक क्षेत्ररक्षक मध्ये जाईल आणि मॅचला सुरुवात होईल. 5 वाजून 20 मिनिटं होत आहेत. चला अजूनही 16 धाब्यांची आवश्यकता. धावसंख्या 13 धावा. फलकावर षटक क्रमांक 2 मार्कस्थ झालंय. एक चेंडूची समाप्ती म्हणजे 11 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण. 11 गेंदे 16 रनों की जरूरत. एकबन सिद्धेश अँड अजय अशी जोडी आपण पाहू शकतात. विकेट्स फॅक्टर खूप महत्वाचा असेल रायझिंग टायटन्स या संघासाठी.
गोलंदाज गोलंदाज मार्कवर रोहन सज्ज होतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 13 धावा धावफलकावर 29 धावांचा पाठलाग होतोय. 11-16चं समीकरण. हलक्या हाताने करण्याचा प्रयत्न, एक धाव इथे पूर्ण केली जात आहे. मिलिंद पुढे सरसावतोय, तत्पुढे सिंगल येते. 14 रन स्कोर कार्ड. अजूनही 15 धावांची आवश्यकता. चेंडू आहे तुमच्याकडे 10. सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल आणि एक एक धाव तुम्हाला इथे वाचवावी लागेल. 10 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. दोन्ही हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु सिंगल डबलने विजयशील प्राप्त करू शकतात. संध्याकाळचं सत्र आहे. चला स्पीडअप करा. रोहन पुन्हा एकदा सज्ज होतोय. 10 गेंदे 15 रनों की जरूरत. रोहन तो सिद्धेश. धाव इथे कंप्लीट केली जात आहे. पंच मात्र सहमत नाही आहेत. धाव मात्र पूर्ण आहे. तर 15 धावा या फलकावर अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. चेंडू आहेत 9 गेंदे 14 रनों की जरूरत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 9 गेंदे 14 रनों की जरूरत. कि गेंद डॉट डालनी होगी. यावेळेस वाईट चेंडूचा इशारा पंच दर्शवतायत. धीरज पाटील धावसंख्या जाऊन पोहोचतोय 16 धावा या फलकावर. 13 धावांची आवश्यकता आहे. वाइड बॉल कमिंग आउट. 9 चेंडू 13 धावा. 9 गेंदे 13 रनों की जरूरत. शार्प बेसमध्ये पंचाकडे लाऊड अपील जरूर केला जातोय. तत्पूर्वी हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. शरीरावर आदळला जातोय चेंडू. आता 8 चेंडू आणि 13 धावा. समीकरण पाहायला मिळतंय. इक्वेशन पाहिले तर 8 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 8 बॉल रिमेनिंग अँड 30 रन रिक्वायर्ड टू विन. 8 गेंदे 13 रनों की जरूरत. गोलंदाज गोलंदाज मार्कवर रोहन. शाब्बेस मात्र पंचांचं बोट आकाशाकडे आणि विकेट क्रमांक पहिला डाऊन होतोय. अजय बॅक टू द डगआउट. सात गेंदे 13 रनों की जरूरत. 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता. टाइटन्स अजूनही हार मानणार नाहीयेत. लढना होगा, पसीने गंवाने होंगे. प्रकाश न्यू बॅटर. यावेळेस मात्र चेंडू निघून जात आहे. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? आणि इथे 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. ह्या धावा खूप महत्वाच्या आहेत. आता 6 चेंडू आहेत आणि 10 धावांची आवश्यकता असेल. 6 गेंदे 10 रनों की जरूरत. प्रकाश 6 चेंडू आणि आता 10 धावांची आवश्यकता. 7 ball 10 runs. Very tough match. Both are on the very hot position, trying their level best to get in the finals. दीपकजी मांडवाल साहेब इथे आले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. फ्रेंडशिप लीग 2024. दीपकजी मांडवाल साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण इथे उपस्थित राहिलात, आपलं मनपूर्वक आभार. या मॅचचा आनंद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या. 6 गेंदे 10 रनों की जरूरत. मिलिंद येतोय गोल मार्कवर. 10 धावा डिफरन्स केला जातील का? फायनल मध्ये कुठला संघ प्रवेश करेल? सुपर रायझिंग टायटन्स की हार्ट वॉरियर्स? पहिला चेंडू फुलरल्यांचा चेंडू होता. एक मोठा फटका खेळण्याची संधी होती.
अभी नाही तो कभी नाही 365 दिवस वाट पाहावी लागेल फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. थर्ड अँड चौथ्या नंबरसाठी तुम्हाला चान्स आहे अजूनही. 5 चेंडू अजूनही आहेत, 5 गेंदे, 10 रनों की जरूरत. मिलिंद या मॅचचा हिरो ठरेल का की फलंदाज हिरो ठरेल? हवाई सफर करण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. बॅक टू द डगआउट मिस्टर. लगेच मैदानाच्या आतमध्ये येईल. टीम मीटिंग जास्त होणार नाही याची दक्षता आपण घ्या, कारण 4 चेंडू आणि 10 धावा. धीरजजी स्पीडअप करून घ्यायचा आहे. 4-10, 4 गेंदे, 10 रनों की जरूरत. मैंथू जी क्या कहेंगे इस मैच के बारे में? मैच तो बहुत ज़बरदस्त हो रही है. 4 बॉल और 10 रन. 4 गेंदे, 10 रनों की जरूरत. मैच में रोमांच बढ़ता हुआ. कौन सी टीम फाइनल में जाएगी और कौन सी टीम थर्ड या चौथे नंबर पर? क्या बात है, सुपर गोलंदाजी मिस्टर मिलिंद. सज्जा सजी हार माना नहीं है, हारा वही जो लड़ा नहीं. तुम्हाला लढावं लागेल. अभी नहीं तो कभी नहीं 365 दिवस या ट्रॉफीची वाट पाहावी लागेल तुम्हाला. Milling doing his level best for his team. शावेसचा बॅकफुटवर जाऊन जागा म्हणूनचा प्रयत्न केलेला आहे. एक धाव येते, फुटबॉलची आठवण केली जाते, परंतु सिंगल असेल. स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील सिद्धेश. सिद्धेशला स्वतःवर विश्वास आहे आणि स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे आणि स्वतःवर विश्वास जरूर दर्शवला गेलाय. आता चेंडू आहेत 2 आणि धावा हव्या आहेत 9, म्हणजे एक बिग हिट करावं लागेल. 2 गेंदे, 9 रनों की जरूरत. हवाई यात्रा करनी होगी आपको. प्लेन से जाओगे तो आप पहुंचोगे नहीं, बस से जाओगे तो पहुंचोगे नहीं. इसके लिए हवाई सफर करनी होगी आपको. 1 6 and 1 4 required of the 2 balls. 2 गेंदे, 9 रनों की जरूरत. मिलिंदने मात्र जबरदस्त गोलंदाजी केलंय. चला थोडंसं स्पीडअप करा. मॅच क्रुशियल आहे, परंतु अजूनही आपल्याकडे 3 मॅचेस आहेत. 2 चेंडू, 9 धावा. Milling to Siddesh. यावेळेस मात्र जबरदस्त कामगिरी. टायटन संघ पाहायला मिळतो, विजयाच्या दिशेने आगेचूक करतोय रायझिंग टायटन. 1 चेंडू आणि 9 धाब्यांची आवश्यकता. एका चेंडू मागे काही घडू शकतंय. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतंय. अनिश्चितचा खेळ, माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल सांगता येत नाहीये. 1-9चं समीकरण. गलती से भी मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए, हमारे कमेंटेटर हमेशा कहते. 1 चेंडू, 9 धावा. यावेळेस मात्र जबरदस्त कामगिरी केलंय ती रायझिंग संघाने आणि फायनल मध्ये प्रवेश केलाय रायझिंग टायटन संघ. त्यांच्यासाठी एक सॉन्ग होऊन जाऊ द्या एचडीचे. लगेच सेकंड सेमी फायनल आपण लगेच क्षेत्रासाठी उतरायचं आहे. आता उशीर होण्याची दक्षता घ्या.